नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची राजकीय घडामोड. विधान परिषदेच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरायला फक्त काही तास असताना महाविकास आघाडीने एक ट्विस्ट आणलाय. महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधान परिषदेसाठीचे उमेदवार असतील अशी शक्यता व्यक्त केली जात असताना आता महाविकास आघाडीकडून तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अंबादास दानवे यांचं नाव समोर आले. अंबादास दानवे यांच्या नावाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा असणार का, ही बाब अजूनही स्पष्ट झालेली नाही. मात्र संख्याबळाचं गणित पाहता काँग्रेसनं जर दुसरा उमेदवार दिला तर या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडणूक होण्याची शक्यता फारच कमी मानली जाते. त्यामुळे महाविकास आघाडीकडे आपला एक उमेदवार निवडून आणण्याची शक्यता असताना आता उद्धव ठाकरे हे जर उमेदवार नसतील, अंबादास दानवे हे उमेदवार असतील आणि त्याला जर काँग्रेसचा पाठिंबा नसेल तर ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी दिसते. उद्धव ठाकरे साहेबांनी पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की आमचे अंबादास दानवेजी हे विधान परिषदेवर जाणार आहेत. महाविकास आघाडीकडून हे आमचे उमेदवार असतील. निष्ठा तर ठेवलीच पाहिजे. फळ म्हणायला गेलं तर याच्या आधी मी सभागृहात होतो, विरोधी पक्षनेता होतो. निष्ठा तर ठेवलीच पाहिजे, परंतु एक सामान्य शिवसैनिकाला उद्धवजीने त्यांची जागा सभागृहात दिली हे सगळ्यात महत्वाचं. चर्चा कोणी करायची हे वरिष्ठ पातळीवरती ठरलं जातं. त्याच्यामुळे त्या पातळीवरती चर्चा झाली नाही झाली याच्या बाबतीत मी सांगू शकत नाही किंवा आम्ही सांगू शकत नाही. परंतु एवढं नक्की की महाविकास आघाडीचाच उमेदवार म्हणून अंबादास दानवे असतील. या बाबतीत काही कम्युनिकेशन गॅप असेल तर त्या बाबतीत त्याच्या योग्य ती काळजी हे वरिष्ठ नेते घेतील.